हॅलो फॅमिली. तर आज आपण एक रेसिपी बनवणार आहे. तर तेच मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर इथे आपण व्हेज कोल्हापुरी करणार आहे. त्यासाठी ते फ्लावर, बीन्स, गाजर वगैरे मी छान वॉश करून घेतलेत. इथे मलाई आहे, त्याच्यानंतर पनीर, मटर, दही, आलं लसूण, इथं 3 टॅमॅटो घेतलेत मी. आणि रेसिपी खरंच पूर्ण व्हिडिओ बघा माझा. खरंच खूप छान आणि टेस्टी रेसिपी आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर सर्वप्रथम आता इथे आपण पहिलं सगळ्या व्हेजिटेबल्स फ्राय करून घेणार आहेत. तर आपण थोडंसं ऑइल ॲड करून त्याच्यामध्ये फ्लावर आणि बाकीच्या व्हेजिटेबल्स फ्राय करून घेऊ. तर तुम्ही ही ट्राय करून मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की कशी होती रेसिपी माझी. आणि इथं बघा आपण आता फ्लावर फ्राय करून घेऊया. त्याचनंतर आपण बाकीचे सगळं सेपरेट आपल्याला फ्राय करायचे आणि नंतर मग सगळं एकत्र करून घ्यायचे. ते फ्लावर चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करणार आहे. आणि ॲक्च्युली आज पूर्ण दिवसाचं शूट घ्यायचं होतं मला, पण ते शक्य नाही झालं मला घेणं. त्यासाठी मग म्हटलं आपण थोडंसं एखादी व्हेज रेसिपी तरी आपण शेअर करूया. त्यासाठी हा व्हिडिओ मी शूट केला आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. तर इथे आपण व्हेज कोल्हापुरी मिक्स हा मसाला ॲड करणार आहे. जास्त एक्स्ट्रीम मसाले कोणतेच नाही आहेत. जसं की सुहाना व्हेज कोल्हापुरी मिक्स तो एक मसाला असणार आहे. आणि त्याचबरोबर आपले सुखे मसाले असणार आहेत, जसं की धना पावडर, हळद, कसुरी मेथी, बस हे 2-3 मसाले त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपण. ते इथे बघा छान असं फ्लावर गोल्डन ब्राऊन झाला आहे. तर तो आपण काढून घेऊन त्याच्यामध्ये बटाटे फ्राय करून घेऊया. छान अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय केले तरी पण अजूनच छान लागते भाजी. छान कलर आला ह्याला. ही रेसिपी आता म्हणजे सेकंड टाईम आम्ही बनवतो आहे. एकदा फर्स्ट टाईम पण आम्ही बनवली होती, तर खरंच खूप छान झाली आणि सगळ्यांना घरामध्ये खूप आवडली. ही रेसिपी ॲक्च्युली माझ्या ताईची आहे. लास्ट टाईम तिनेच बनवली होती. त्यावेळेस मी ही खाल्ली होती. भाजी खूपच छान झाली होती. त्याच्यामुळे आज हाच मेन्यू ठरवला होता आम्ही, जसं की जिरा राईस, डाळ तडका, रोटी आणि ही व्हेज कोल्हापुरी. तर सगळं शूट नाही केले आहे मी, फक्त एक रेसिपीचं शूट घेतलं आहे. जसं की मला तुम्हाला दाखवता येईल की ह्याच्यामध्ये काय काय ॲड होतं आणि एकदम सिम्पल रेसिपी आहे. तर बघा इथं आपण बटाटे पण छान फ्राय करून घेतलं आहे आणि ह्याला पण छान गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहे. त्याचनंतर मग बाकीच्या भाज्या आपण फ्राय करून घेऊया. ते बटाटा पण छान गोल्डन ब्राऊन फ्राय झालं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये व्हेज कोल्हापुरीचं जे आहे तर ही आपण इथे फ्राय करून घेणार आहे. तर अजून एक बोलायचं होतं, जो मी घटाचा शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकले होते. खरंच खूप छान त्याला रिस्पॉन्स आला, छान व्ह्यूज गेले त्याला. आणि मी असंच एक शूटही टाकायचा प्रयत्न करेल. आणि ते बघा आपले छान असे व्हेजिटेबल्स फ्राय झाले. ते इथे आपण फ्लावर, व्हेजिटेबल्स फ्राय करून घेतलेले, टॅमॅटो, आलं लसूणची पेस्ट करून घेतली. त्याचबरोबर इथे मी ऑनियन छान असं मोठ्या स्लाईजमध्ये कट केले, टॅमॅटो कट केलेत. हे आपण फ्राय करून सगळ्यात शेवटी भाजीमध्ये ॲड करणार आहे. जसं की आपण हॉटेलमध्ये व्हेज कोल्हापुरी खातो, तर त्याच्यामध्ये पण असे फ्राईज ऑनियन असतात, तर तेच आपण वरनं ॲड करणार आहे. तर हे पण छान असे गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहे. आणि सर्वात शेवटी आपण टॅमॅटो फ्राय करणार आहे. हे बघा छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि हॉटेलपेक्षा पण टेस्टी झाली ती, मी असंच म्हणेल. त्यामुळे तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा, म्हणजे तुम्हालाही कळेल की ह्या रेसिपीची टेस्ट कशी लागते. आणि ते आपण काजू पण छान असे फ्राय करून घेणार आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर सगळं फ्राय करून घेतल्यानंतर जे आपण जेव्हा भाजी करायला घेऊ तर जास्त वेळ नाही लागणार आहे, कारण की ऑलमोस्ट सगळेच व्हेजिटेबल्स वगैरे थोडेसे फ्राय करून घेतलेत, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार आहे. तर इथे आपण पनीर पण छान फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. तर तुम्ही पण ट्राय करा. अजून इथे बघा आपण व्हेज कोल्हापुरी घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण हळद, धना पावडर, अजून कसुरी मेथी हे ॲड केले आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपण अशी थिक प्युरी करून घेणार आहेत त्याची. ते पनीर पण छान गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. तर सर्वात शेवटी आपण इथं एक टॅमॅटो
चॉप करून घेतलं होतं थोडंसं मोठ्या साईजमध्ये. तर त्याला पण आपण छान असं फ्राय करून घेणार आहेत कलर चेंज होईपर्यंत. तर इथे छान असं इथं पेस्ट करून घेतली थोडीशी थिक ह्याच्यामध्ये. तर इथे टमॅटो पण छान फ्राय झालं आहे आपलं. तर इथे बघू शकता सगळं रेडी करून ठेवलं आहे. फ्राय व्हेजिटेबल्स, काजू, मटर आणि कांदा, टमॅटो. इथं प्युरी आहे आपली. आता आपण इथं मलाईचं पण छान आपण असं क्रीमी टाईपमध्ये फेटून घेणार आहेत ॲड करण्यासाठी. तर इथे आपण ठेवलं एक पातेलं. तर त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करूया. तेल गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरे ॲड करायचे. त्याच्यानंतर जे आपण आलं लसूण टमॅटोचं जे पेस्ट केलं होतं ते ॲड करणार आहेत. तर ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहे. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये तर इथे टमॅटोची प्युरी पण छान आपण भाजून घेणार आहेत. ते छान झालं. इथे तेल पण सुटले बघा छान. तर ह्याच्यामध्ये आता आपण जो मसाला मिक्स केला होता तो ॲड करणार आहेत. तर आपण छान आपण भाजून घेणार आहेत. त्याचबरोबर इथं आपण मटर पण सोबतच ॲड करणार आहेत आणि दही हे दोन्ही पण आपण एकसोबतच ॲड करणार आहेत जेणेकरून आपले मटर पण छान शिजतील. तर इथे मटर आणि दही हे दोन्ही पण ॲड करून आपण छान त्याला पण फ्राय करून घेणार आहे. बघू शकता. तर इथे आपण दही ॲड केलं. तर रोज एक छोटीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन रोजच. जसं की जे काही असेल नॉर्मल भाजी वगैरे किंवा काहीतरी स्पेशल डिश ते पण मी शेअर करेल. ते बघू शकता छान तेल वगैरे सुटलं. तर इथं आपण फ्लावर ॲड करणार आहे. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स बटाटो वगैरे सगळं ॲड करून त्याला छान मिक्स करून घेणार आहे. आणि हे पण एक 5 ते 10 मिनटं छान शिजवून घेणार आहे. पहिलं वाफेवरतीच आपण त्याला शिजवणार आहे जेणेकरून तेल सुटेल छान. इथे बघा खूप छान अशी तरी आली भाजीला. त्याचबरोबर मी इथे थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं. तर ते आपण गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. शक्यतो गरम पाणीच ॲड करायचं. त्याच्यामुळे जी भाजी आहे तर त्याचं गरम पाणी टाकल्यामुळे शक्यतो तरी पण जात नाही आणि भाजीचा कलरही चेंज होत नाही. तर आपण इथे चवीनुसार मीठ टाकलं आहे. मीठ सगळं छोटं पण ॲड केलं होतं. ते छान अशी तरी आली आहे भाजीला आणि कलर पण खूपच सुंदर वाटतं आहे आणि खायला पण खूपच टेस्टी झाली होती ही रेसिपी. बघू शकता खूपच छान वाटतं. तर त्याच्यामध्ये आपण कांदा आणि टमॅटो जे शॅलो फ्राय केलं होतं ते ॲड करतो आणि त्याच्यानंतर पनीर ॲड केलं आहे. त्याच्यानंतर काजू आपण ॲड केले. तर आपण ह्यालाही छान असं मिक्स करून घेणार आहे. तर त्याच्यानंतर आपण 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मधनं कट करून. तर त्या पण आपण ह्यात ॲड केल्यात. वरून जी आपण मलाई होती ती फ्रेश क्रीम म्हणून आपण ॲड केली आणि छान त्याला असं फेटून घेतले. त्याच्यामुळं छान अशी स्मूथ झालेली ती मलाई. तर हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा कलर आला आहे, छान अशी तरी आली. तर प्लीज तुम्हाला आवडला असेल तर छान छान कमेंट करा आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. माझ्या व्हिडिओला छान छान कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सगळ्यात शेवटी आपण अमूल बटर टाकलं आहे, त्याचबरोबर फ्रेश क्रीम टाकली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही सिंपल रेसिपी तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर आपण भेटूया नेक्स्ट एका रेसिपीसोबत किंवा कुठे बाहेर गेले तर त्याचाही ब्लॉग करेल मी. चला बाय बाय.